या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काहीतरी वेगळं करायचंय असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतच असतं। त्याचा मोह पदोपदी होत असतो, पण धाडस होत नाही। महिन्याअखेरीस पगाराचं पुडकं खिशात पडणार नाही या भीतीने अनेक जण फक्त स्वप्न पाहत राहतात, पण जे त्याला अपवाद ठरतात तेच आपल्या स्वप्नाला गवसणी घालतात। अशाच एका तरुणाशी आमची भेट झाली, त्याच्या जिद्दीची ही कहाणी। पाच 5,000 टन ऊसाचं गाळप, त्याच्यापासून 750 टन गुळाची निर्मिती। गुळही असा की 14 देशांमध्ये जगभरातल्या निर्यात होतो। आणि हे सगळं करणारा तुम्हाला वाटेल की कारखाना असेल, कारखानदार असेल, किंवा एखादा 40-50 वर्षाचा एक वयस्कर गृहस्थ असेल। ही सगळी उलाढाल करणारा 3 कोटींपर्यंत ही उलाढाल गुळापासून फक्त पोहोचवणारा फक्त 21 वर्षाचा तरुण आहे। अनिकेत खालकर। आंबेगाव जवळच्या जवळा गावामध्ये हे आपण युनिट बघतोय। अनिकेत, कशी सुरुवात केली याची सगळी? साहेब, मी खरं तर 18 वर्षाचा असताना मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन होतं, म्हणजे फर्स्ट इयरला सिव्हिल इंजिनिअरिंगला होतो। तर त्यावेळेस डोक्यात होतं काहीतरी चालू केलं पाहिजे, आणि चालू केलं पाहिजे त्याच्यात मला सिव्हिलची डोक्यात आयडिया होती, कारण सिव्हिलला स्कोप होता। परंतु त्यानंतर ठेकेदारी एवढी वाढली की एका लायसनवर 4 जण ठेकेदारी करणार, मग ते कमिशन वगैरे हे सगळं डोक्याच्या बाहेरची गणित होतं माझ्या डोक्यात, म्हणजे एकदम प्रॉपर बिझनेस की त्यांनी लोक जोडली पाहिजेत आपल्याला। त्यासाठी मग आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र एवढं मोठं होतं, म्हटलं आता ऊसाचंच काहीतरी हे केलं पाहिजे। पहिल्यांदा खांडसरीचं डोक्यात आलतं, पण त्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती। मग त्यानंतर मी गुळाचं केलं चालू। सुरुवातीच्या काळामध्ये असे या पूर्ण धंद्यासाठी किती पैसा लागेल, इन्व्हेस्टमेंट लागेल असं वाटलं होतं? तेवढीच लागली? 10 लाख रुपये लागेल होतं असं वाटलं, पण नंतर अचानक कोलॅप्स एवढं झालं की 45 लाख रुपये लागले मला। 45 लाख ही काही छोटी अमाऊंट नाही। तुझं वय त्यावेळेस होतं 18 वर्ष। घरच्यांची काय रिॲक्शन होती नेमकी? घरच्यांची रिॲक्शन एवढीच होती की तुला हे पेलवणार नाही। तर मी म्हटलं तुला नाही एवढं होणार। तो म्हटलं मम्मी मी करणार। मग काकांना आम्ही म्हटलं कर, तुला करायचंय तर। आम्ही काहीच लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, त्यांनी त्याच्या स्वतःच्या याच्यावरती केलं। खूप कमी वयामध्ये अनिकेतने जे प्रयत्न केले खूप कौतुकास्पद आहेत, आणि समाजापुढे एक त्याने आदर्श निर्माण केलेला आहे। जुने 40 वर्षाचे शेतकरी त्यांच्यासोबत जाऊन डील करायची आपल्याला, त्यांच्याकडनं ऊस घ्यायचा, त्यांना विश्वास द्यायचा। शेतकरी घरचे म्हटले तुझं वय 18 वर्ष, तुझं कोण ऐकणार?
आणि तुला कोण किंमत कोण देणार मार्केटमध्ये. म्हटलं 18 वर्षाच्या मुलाला आता मला मशीन घ्यायचं तर मुजफ्फरनगरला जायला लागलं. मी तिथे 1 महिना मुक्कामी होतो मुजफ्फरनगरमध्ये. तिथे पण लोक ए बच्चा आहे इसको क्या कुछ भी चिपका दो, अशी त्यांची एक वृत्ती होती. परंतु नाही, मी माझे स्वतः डिझाईन दिले, मी माझे स्वतः हे केलं, मी तेच क्रशर माझं तिथं फायनल केलं. आता हे आपण गुळाच्या धंद्याकडे सुरुवात करायचं ज्यावेळेस तू ठरवलंस तर त्यावेळेस तू अभ्यास पण केलास, बघितलंस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आधी काही काय त्यांचं चुकतंय, जे करतंय ते काय बरोबर करताय. खरं सांगायचं म्हणजे पहिल्या वर्षी मी पण इतका खड्ड्यात गेलो असा शब्द वापरला पाहिजे. काय आलं, मी कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरची प्रोसेस घेतली. आता या धंद्यात मोठा प्रॉब्लेम मला माहित नव्हता का बघायचा मोठा प्रॉब्लेम आहे. कोल्हापूरला काय होतं, पावसाळ्यात बंद करायचं तिथं बघायचं शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे नंतर मी पहिल्या वर्षी इतकं थकलो की मला अक्षरशः 1-1.5 लाख रुपयाचं बघायचं विकत घ्यायला लागलं. म्हणजे माझे पैसे जेवढे कमवायचे ना तेवढे मी कमवायचे पैसे सगळे याच्यातच घालत होतो. नंतर मग दुसऱ्या वर्षी काय केलं, मी खाली जाळी लावून घेतली इनर्ट त्याच्या खाली, आणि त्याच्यात ब्रिक्स लावल्या, बॉयलर ब्रिक्स. त्याच्यामुळे मला फायदा एवढा झालाय की तुम्ही आता पाहू शकता एवढं माझं बघायला स्टॉकला आहे की कमीत कमी आता माझं 2 लाख रुपयाचं बघायला स्टॉकला आहे. हे जेवढं मी आता दाखवतो तेवढं माझं बघायचं आता स्टॉकला आहे. ते कशामुळे झालं की माझ्या काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीमुळे झालं. आणि आता मला इथून पुढे काही प्रॉब्लेम नाही, मी पावसाळ्यात पण चालू शकतो. मला तर मी 12 महिने चालू शकतो. सुरुवातीला तुला इथल्या शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणं पण अवघड गेला असेल, पण आता नेमके किती शेतकरी जोडले गेले आहेत आणि कसं काम चालतंय? साहेब, माझ्याकडे आता कमीत कमी म्हणजे माझे सभासद 150 शेतकरी आहेत. आणि माझ्याकडे आता स्टँड बाय म्हणतो आपण नंबर, कमीत कमी माझ्याकडे आता 200 शेतकरी नंबरला आहेत की आमचा ऊस. आणि आम्ही एकदम प्रोसेस म्हणजे लाईननीच ऊस घेतो, म्हणजे याचा तोडल्यानंतर त्याचा नंबर, त्याचा तोडल्यानंतर त्याचा नंबर. 15 दिवसामध्ये ते पेमेंट करतात. कारखाने कदाचित 1800च्या पुढे सुद्धा भाव देतील का नाही अशी शंका आहे लोकांना. आणि इथं जर 2000 किंवा 2100 रुपये काटा पेमेंट मिळत असेल तर शेतकरी काय म्हणतात,